राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान आयोजित रायझिंग स्टार्स ऑफ शाहूवाडी सन 2023 गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार प्रमाणपत्र साहित्य वितरण सोहळा विक्रोळी येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात रविवारी 20 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामांकित व्यक्तिमत्व दिलीप पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारले. ND चाळके, SD पाटील, कृष्णा पाटील, विष्णू खराटे, शंकर पाटील, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चांगली मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला असून सदर सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान करत राहील असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. 4-4, 5-5 पदवी आहेत. मित्रांनो, हा कार्यक्रम काहीतरी घ्यावं आणि काहीतरी द्यावं ह्या उद्देशानं भरवलाय. कृपया करून कोणी गोंगाट करू नका, शांतता राखा. प्रमुख पाहुणे आपल्याला 4 शब्द देण्याचा प्रयत्न करतायत. आपण 4 शब्द ऐकण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. शांतता राखा. धन्यवाद पाटील साहेब. आपण मार्गदर्शन केलं आणि जेव्हापासून शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान आम्ही ही आमची संघटना स्थापन केली तेव्हापासून जसे आमचे घरी आईवडील आम्हाला मार्गदर्शन देतात तसं आम्हाला आमचे इथले कोणतरी आम्ही लागतो आणि आहे असं समजून प्रत्येक गोष्टीला आमचं आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतंय. आणि असंच आम्हाला कुठलाही कार्यक्रम असो काही कार्यक्रम असो आम्ही कुठलाही शब्द टाकला तर आम्हाला कृष्ण पाटील साहेब यांचं खूप सहकार्य असतंय आणि तसंच आम्हाला मार्गदर्शन बी देतात. आणि आजच्या कार्यक्रमाला आमच्या कार्यक्रमासाठी जे आम्ही कार्यक्रमासाठी जागा मागितली आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली पण पाऊस असल्यामुळे आम्हाला कुठे जागा उपलब्ध होत नव्हती. येणार नाही. बरोबर त्यांचं खूप आपल्याला सहकार्य असते आणि असंच सहकार्य द्यावं सहकार्य करत राहावं हीच आमची अपेक्षा. तसेच आमच्या सुरेंद्रनगर एकात्मता टीमचे आणि सुरेंद्रनगर विभागाचे एक सामाजिक कार्य करणारे आणि आमच्या मंडळाला सहकार्य करणारे तसेच आमच्या मंडळाला घेऊन चालणारे आमचे विष्णूभाऊ खराटे यांनी पण आपल्या इथं 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. SD पाटील सरांना पण कोच साहेब आपण सरकार सन्मान चिन्ह देऊन कृष्ण पाटील साहेबांना घेऊन आपण त्यांचा मान सन्मान करा. थोडी जाहीर झाल्यामुळं आजची पण थोडी गडबड उडालेली आहे त्यामुळे सर्वांनी समजून घ्यायचं आहे. एका ज्येष्ठ व्यक्तीचा या ठिकाणी सत्कार होतोय. सर्वांना चांगले मार्गदर्शन केलेलं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित राहिले. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याच्या अगोदर मी माझी ओळख करून देतो. मी प्रकाश पाटील, माझं गाव आरुळ. माझं आरुळ गाव अतिशय घरची परिस्थिती अतिशय गरीब म्हणजे अगदी 2-4 गुंठ जमीन दुसऱ्याची शेती करून आई वडिलांना मुंबईला पाठवलं. 10वीपर्यंत कसं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 10वी गावी फेल झाल्यानंतर आई वडील बोलला आता मुंबईला जा. मामाने मुंबईला आणला. मामाने एका शेटने कामाला ठेवलं चाय द्यायला आणि तिची कपडे घ्यायला. तर माझं एकच होतं मी जे गोष्ट मनात आणली ना मग ती चांगली असो किंवा वाईट असो तिथं सुट्टी नाही. 3 ठिकाणी नोकरी केली पण 3 ठिकाणची शेट मला घरी न्यायला आली तर तू माझ्याकडे कामाला यायचंच नाही. तेच माझ्या रक्तामध्ये असल्यामुळे व्यवसायामध्ये पण जे मी ठरवलं की मला हे करायचं आहे मग ते करायचंच. तिथं कितीही मला कष्ट करायला लागू दे. मित्रांनो, मी आज जो प्रकाश पाटील तुमच्या समोर उभा आहे अतिशय घरची परिस्थिती अतिशय गरीब मुंबईला आलो 2 वर्ष कशीबशी नोकरी केली
मनात आणि रक्तात नोकरीचं खूप कमी होतं, सारखं ते व्यवसायाचं वेळ होतं. आणि आज मी 50 कोटी या कंपनीचा मालक आहे ना. मी ह्यासाठी इथं उभा आहे की जर माझ्या बॅकग्राऊंडमध्ये कोणताही व्यावसायिक नाही, माझ्याकडे 1 रुपया नाही, जर माझ्याकडे शैक्षणिक क्षेत्र कोणते अनुभव नाही, तरीसुद्धा मी जर 50 कोटी या कंपनीचा मालक होऊ शकतो. मग इथे जमलेले सगळे विद्यार्थी ज्यांचे आई वडील त्यांच्यासाठी पैसे खर्च करायला तयार आहेत, मग ते का व्यावसायिक होऊ शकत नाहीत, ह्या माझा प्रश्न आहे. तरी आता व्यावसायिक का होत नाही? मुलांनो, मराठी माणूस व्यावसायिक होत नाही ही सगळ्यांची खंत आहे. मराठी माणूस व्यावसायिक नाही होत. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्याची सुरुवात आहे, एक शाहरुख खानचा डायलॉग आहे बघा, किसी चीज को अगर आप जन्नत से चाहो तो पूरी कायनात उसके लिए काम करती है. मला एक सांगा, इथं जमलेले सगळे विद्यार्थी आणि पालक आहेत, किती जणांना वाटतं की माझा मुलगा IAS मोठा अधिकारी व्हावा, पोलीस अधिकारी व्हावा, असं किती जणांना वाटतं सांगा? जे आता हात होत करणार आहेत ना, त्यांचं 100% स्वप्न पूर्ण होणार आहे. किती जणांना IAS अधिकारी, पोलीस अधिकारी व्हायचं आहे? कुणाला व्हायचं नाही? नोकरी किती जणांना करायची आहे? नोकरीवर कुणाला करायचं नाही. मग मला वाटतं मी बोललो म्हणून सगळ्यांना आता व्यवसायच करायचं ठरलंय वाटतं. हा, म्हणजे मी मगाशी बोलल्या त्याबद्दल त्याला 100% तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यवसाय करण्यासाठी खूप अनुभवाची गरज नसते किंवा खूप शिक्षणाची गरज नसते, पण व्यवसायामध्ये एक असते की रात्रंदिवस कष्ट करावं लागतं. मित्रांनो, 5 वर्ष कष्ट करा आणि पुढच्या 5 पिढ्या तुमच्या आरामात फक्त व्यावसायिक म्हणून राहतील. आज तुम्ही एक शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानची संकल्पना कशी आली साहेब, मी तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी सांगतोय थोडक्यात. कारण 1991 सालामध्ये आम्ही अमृतवेल शिक्षण संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून आम्ही धर्मवीर संभाजी विद्यालय हे एका छोट्याशा खोलीमध्ये, भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला आमच्याकडे फार मुलं कमी होती, पण हा विभागाची परिस्थिती पाहिल्यानंतर या विभागामध्ये साहेब त्यावेळी फक्त एकच शाळा होती, संदेश विद्यालय. आणि त्या शाळेमध्ये सुद्धा व्यवस्थित शिक्षण दिलं जात नव्हतं. म्हणून त्यावेळी मी एक शिवसेनेचा, बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो विभागामध्ये. त्यावेळी माझ्याबरोबर लहान असणारे हे विष्णू भराटे, हे माझे विद्यार्थी समजायला कार्यकर्ते माझ्या मुलीबरोबर ते संदेश विद्यालयामध्ये शिकत होते. त्या शाळेची परिस्थिती पाहता शाळेमध्ये शिक्षण घेणं अवघड होतं. अशा परिस्थितीमध्ये विभागामधील सर्व संघटनेच्या, शिवसेनेच्या माध्यमातून त्या शाळेवरती एक मोर्चा नेण्यात आला. मोर्चातून ती म्युन्सिपाल्टीला ती शाळा तोडा, ती शाळा बंद करा, अशा प्रकारची ज्यावेळी सगळ्यांनी घोषणा करून ते सगळं म्हणजे अशा प्रकारचा मोर्चा निघाल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे त्या आमच्या संचालकांनी त्या शाळेच्या एक विचार केला की शाळा तोडून किंवा शाळा बंद करून, शिक्षणाचा मार्ग बंद करून याला हा काही पर्याय नाही. आणि या विभागामध्ये त्यावेळी पत्र्याची घरं, लाईटची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही धर्मवीर संभाजी विद्यालय स्थापन करायचं ठरवलं. एक पर्यायी शाळा म्हणून धर्मवीर संभाजी विद्यालय स्थापन केलं आणि त्या शाळेमध्ये आज जवळजवळ 1100 विद्यार्थी शिकतात. वाट पाहत आहे जे आपले पाहुणे आणि अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण मोलाचं मार्गदर्शन मुलांना द्यायचं आहे.
तुम्ही आम्हाला सहन करत आहात आणि प्रत्येक वेळी सांगितलं जातं की आता प्रमुख पाहुणे बोलतील आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे काय बोलतील. सगळ्यात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शाहूवाडी तालुका, जे पन्हाळ्याहून शिवाजी महाराज निघाले आणि विशाळगडला पोहोचले, तो जो परिसर आहे तो म्हणजे शाहूवाडी तालुका. सिद्धी जोहरचा वेढा होता पन्हाळा किल्ल्याला आणि कित्येक महिने जे लढवय्ये होते ते लढवय्ये स्थानिक तिथले होते आणि ते आपले पूर्वज होते, तो शाहूवाडी तालुका. आता तुम्हाला अशा वेळेस शाहूवाडी तालुका हे नाव कसं काय पडलं एका व्यक्तीवरून, बाकीची असतात ती शहरावरून पडतात. छत्रपती शाहू महाराज होते आणि त्यांचं संस्थान होतं आणि त्या संस्थानामध्ये ब्रिटिशांना यायला बंदी होती, तो शाहूवाडी तालुका. आणि अशा रीतीने मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामधले आपले पूर्वज आणि त्या पूर्वजांमधून आपल्या पिढ्यानपिढ्या घडत आल्या आणि त्यातल्या काही पिढ्या आपल्या समोर आहेत. या समोरच्या असलेल्या पिढ्यांसाठी मी खास आलेलो आहे आणि मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट घ्या किंवा मला फोन करा सांगणार नाही. मी तुमच्यासाठी माझी व्हिजिटिंग कार्ड घेऊन आलेलो आहे. बघू किती विद्यार्थी व्हिजिटिंग कार्ड घेतात. कारण आपल्याला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडला असेल एवढं सगळे सांगतायत माझ्या बाबत, म्हणजे मी काय केलं एवढं पुढे व्हायला. मी काही जास्त वेगळं केलेलं नाही, फक्त या भिंतीवर लिहिलेली 8 सुविचार आहेत हेच फक्त मी केलं. तुम्ही प्रत्येक सुविचार वाचू शकता. त्यामुळे या शाळेचे संस्थापक आहेत, सर आहेत, या सगळ्यांनी सुविचार लिहिलेले आहेत. हे सुविचार अंमलात आणले. 2 गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं. माझी स्वतःची 25 पुस्तकं मुंबई विद्यापीठाला आहेत BA आणि MA साठी. तुम्ही म्हणाल, खूप जण मला म्हणतात सर तुम्ही एवढं करता कधी सगळं. म्हटलं 24 तास आहेत ना आपल्याकडे, जरा कॅल्क्युलेशन करा. किती तास आपण झोपतो, किती तास मोबाईलवर घालतो, किती तास फिरायला जातो, किती तास अभ्यास प्रत्यक्ष करतो. डोळ्यापुढे पुस्तक असलं म्हणजे अभ्यास झाला असं नाही, ते आई वडिलांना शिक्षकांना माहिती आहे. पण आपल्या मनाला विचारा, समोर पुस्तक उघडलं की किती सतत आपण अभ्यास करतो. मग हे जेव्हा कॅल्क्युलेशन तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला समजून येईल की खरंच आपण अभ्यास करतो का. बहुतेकांनी सांगितलं तुम्हाला 10वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग करा, मेडिकलला जा, जी द्या, एनी द्या. काय काय मला त्यातलं 12वीच्या आधीचं काही माहित नाही. मी सगळ्यांना सांगतो अजिबात इंजिनिअरिंग डॉक्टर होऊ नका. तुमचं टार्गेट ते ठेवू नका अजिबात. कारण प्रत्यक्ष मी जगात जेव्हा 15-20 देशात बघितलं, अमेरिकेमध्ये आंध्रामधले IT आहेत लोक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कॅनडामध्ये पंजाबमधले युवक आहेत तिथे. काय युवक, तुम्ही कधी सरदारजी माणूस बघितला भिकारी? नाही. का नाही? सरदारजी कधी भिकारी नसतो. का तर त्याला समाज त्याचा उचलून घेतो. मूळतः त्याच्या अंगातच रग असते की नाही आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. त्यामुळे तो कधीच भिकारी होऊ शकत नाही. आपल्या तालुक्याला लाभलेलं वरदान जे आहे एक प्रामाणिकपणा आणि मेहनत, आणि ही आपल्या पूर्वजांकडून आपल्याला देणगी आपल्या रक्तात आलेली आहे. आणि त्याला जसं वातावरण मिळतं, जशी घरातली परिस्थिती होते, जशी जिद्द आहे, तेच आपल्याला आता प्रकाशनी सांगितलं किंवा प्रशांतनी सांगितलं. नॅचरली विष्णू सारखा देव जर आपल्या बरोबर असेल
मग काही शंकाच राहील. म्हणजे ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत, मी काही तुम्हाला वेगळं सांगायला आलेलं नाही. माझं कॉलेजचं शिक्षण, वडील आर्मीमध्ये होते. आमचं सोनवडे गाव तुम्हाला माहित असेल, बांबवड्याच्या पुढचं गाव 2 किलोमीटरवर. सोनवडे, साळशी, पिशवी, परखंदळे, शित्तूर वगैरे सगळे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शित्तूर गावचा उत्तम पाटील नावाचा माणूस जो आहे, मुलगा आहे, त्यांनी अलिबागला शाहरुख खानच्या मुलासाठी फुटबॉल ग्राउंड आहे. माहितच नाही आपल्याला. संपूर्ण टर्फ फुटबॉल ग्राउंड. वर्षातून एकदा शाहरुख खानचा मुलगा येतो, लंडनला असतो, त्याला खेळायला आपल्या शित्तूरच्या तालुक्यातल्या माणसाने तयार केलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. फक्त त्याला दिशा देणं गरजेची आहे. आपल्या तालुक्यामधली लोक मोठमोठ्या पदावर आहेत. आता या ठिकाणी मी शिक्षण क्षेत्रात होतो. माझे वडील आर्मीमध्ये होते, त्यामुळे त्यांच्या बदल्या होत होत्या. माझे चुलते 71च्या लढाईमध्ये गेले. जेव्हा केव्हा लढाई कारगिल किंवा होईल, तेव्हा आपल्या तालुक्यातल्या एखाद्या गावात, दुसऱ्या गावात तरी शहीद होतात. आणि याचा आपल्याला अभिमान आहे. कारण या पुढच्या 10 वर्षात आम्हाला, मला जे काही भेटतात, साळशीचे सरपंच, वरेवाडीचे सरपंच, बाकी वेगवेगळ्या गावातले जे आहेत, तर असं आमचं प्लॅनिंग आहे की पुढच्या 10 वर्षात 10 IAS ऑफिसर आणि IPS ऑफिसर झाले पाहिजे. कारण नेरले गाव सुद्धा आपल्यामध्येच आहे. विश्वास पाटील नेरल्याचे कलेक्टर ते होते. नंतर सरूडचे सुद्धा चौगुले, साळशीचे धनंजय कमलाकर IPS ऑफिसर, ते आता रिटायर झाले, माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. गोगवेचे ते, पण ते साळशीला त्यांचे वडील होते. म्हणजे अशा रीतीने जेव्हा माझा संबंध या IAS IPS बरोबर येतो, तेव्हा खरी सत्ता तेच करत राबवत असतात. हे मंत्री, आमदार, खासदार फक्त तुम्हाला भाषण द्यायला, टाळ्या वाजवायला आणि सरकार घ्यायला दिसतात. पण जर मंत्रालयात बघितलं तुम्ही, तर त्या ठिकाणी हे जे IAS ऑफिसर असतात, ह्यांच्या हातामध्ये खरी सत्ता असते. आणि ते खरी सत्ता राबवण्यासाठी, जसं आता प्रशांत पाटील तुम्हाला बोलला की त्यांनी अनेक प्रयत्न केले. 2दा तो त्या ठिकाणी इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आला, पण काही कारणाने त्यात सिलेक्शन होऊ शकलं नाही. पण शासकीय BT स्टेशनच्या समोर शासकीय विद्यालय आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, पावभाजीचं दुकान त्याच्या मागे, तिथला हा प्राध्यापक आहे मुलांना ट्रेनिंग देणारा. म्हणजे यांच्याकडून आपल्याला, तुम्ही जर जिद्द ठेवली, एक गोष्ट करायची आहे, तर ती होते. हे तुम्ही एक मनामध्ये ठामपणे ठेवा. माझ्या बाबा सांगितलं, मी BA झालेला विद्यार्थी, MA केलं, MBA केलं, MA केल्यानंतर प्राध्यापक झालो, कारण 55% लागत होते वसई का महाविद्यालयात. मग MBA केलं का, तर ऍडमिनिस्ट्रेशन समजून घ्यायला, आणि त्याच्यानंतर लॉ केलं कारण संचालक झालो. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, तर विद्यापीठामध्ये कुलगुरू असतात, प्रकुलगुरू असतात, रजिस्ट्रार असतात, हे तात्पुरते असतात. संचालक जो विद्यापीठ शासनाकडून नेमला जातो, प्रधान सचिव दर्जाचा, ती नेमणूक माझी होती. त्यामुळे मी 15 वर्ष होतो. त्यामुळे सगळ्या फॅसिलिटीज होत्या, सगळे सोयी सुविधा होत्या. पण हे करत असताना खूप लोक यायची, भेटायची, त्यांची कामं करून घ्यायची. कुठल्याही कॉलेजला, 800 कॉलेज माझ्याकडे होती. तुम्ही आता कुठल्याही कॉलेजला असाल, कॉलेजचं नाव सांगा, मी प्रिन्सिपलचं नाव सांगतो. 800 कॉलेजचं डाटा फीड आहे. कळलं की नाही? म्हणजे काय सांगतोय मी तुम्हाला, की आपल्याला हे करत असताना आपलं गाव, आपलं मूळ कुठे हे विसरून चालत नाही. एम्पथी फाउंडेशन संस्था आहे, वर्षाला 10 कोटी रुपये शाळा बांधण्यासाठी देते. जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागातल्या पाहिजे आणि शासकीय पाहिजे, खाजगी नाही, ही त्यांची अट आहे. माझ्याकडे आले, त्यांच्या मुलाला ऍडमिशन पाहिजे होती, कारण डायमंड मर्चंट असोसिएशन, हिरा बाजार BKC ला तुम्ही बघितला केवढा मोठा आहे, आता तो शिफ्ट केला, त्याचे अध्यक्ष मला ऍडमिशन पाहिजे कोलार कॉलेजला. मी फोन केला प्राचार्यांना, ऍडमिशन मिळाली, त्यांनी 5 लाख रुपये डोनेशन भरलं 13वीला. मला फोन आला, सर तुमचे किती? म्हटलं तुमची किंमत असेल तेवढी द्या. मी म्हटलं पैसे घेत नाही मी,
त्यामुळे जोपर्यंत नोकरीला होतो तोपर्यंत गाडी होती. आता माझी सायकल पण नाही. येताना प्रशांत मला घेऊन आला. परत चाळके म्हणत होते सर मी नाही का येऊ का. काही तशी आवश्यकता नाही ना. मी काय करणार, पैसे घेऊन काय केलं असतं. एवढी 800 कॉलेजचे प्राचार्य नेमायचे, नवीन कॉलेज परमिशन द्यायची, नवीन विषय चालू करायचा. मुंबई विद्यापीठाचं कुठलाही कॉलेज सांगा तुमच्या आजूबाजूचं. इकडे विकास कॉलेज आहे, विनय तो विद्यार्थी आहे, त्याला माहिती आहे. विकास कॉलेजचा विकास नावाचा जो माणूस आहे त्याचा मी सर. विनय आणि विकास राऊत सरांची मुलं तुम्हाला माहिती आहे. परत मगाशी त्याने उल्लेख केला संदेश कॉलेज, बाळासाहेब मात्रे. सगळ्यांचं रेकॉर्ड आम्हाला ठेवायला लागत होतं. अस्मिता कॉलेज पलीकडे. परत त्याच्यानंतर गायकवाड मॅडमचं दुसरं कॉलेज, गायकवाड सरांचं, एकनाथ गायकवाड मंत्र्यांचं. पण जी कॉलेज तुम्ही सांगा मला कुठली, गोवा बॉर्डर ते गुजरात बॉर्डर, मी तुम्हाला सांगतो. पण कोणाचाही चहा नाही घेतला त्यामुळे ही लोक समोर नजरेत बघायला घाबरतात. एक लक्षात ठेवा तुम्ही, आयुष्यात कधी आपल्या कामाशी अप्रामाणिकपणा दाखवायचं नाही. कारण त्यावेळी पैसा मिळतो, एक ब्लॉकचा दुसरा ब्लॉक होतो, फार्म हाऊस होतं, गाडी होते, पण डॉक्टरला बिल वाढतं. त्यामुळे मी काही वेगळं सांगत नाही, ही निसर्गाची रीत आहे. त्यामुळे तुम्हाला काही करायचं असेल प्रामाणिकपणे करा, यश तुमच्या हातात आहे. BA केलं मी, BA नंतर MA केलं, सांगितलं तुम्हाला, संचालय LLB केलं आणि हे करत असताना शिकत गेलो. आता सुद्धा 2-2.5 तासापासून तुमच्याकडून मी खूप गोष्टी शिकत होते. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं, आता मी अमेरिकेला गेल्या महिन्यात होतो 1 महिना, म्हणतो प्रकाश पाटील कडून स्लेट्स घ्यायच्या, प्रशांत पाटीलला द्यायच्या आणि प्रशांत पाटीलच्या बोटीवरून त्या प्लेट्स कॅनडाला पोहोचवायच्या. 1 कंटेनर आता मागणी आहे. आणि हे करण्यासाठी अजून आपल्या 2-3 महिलांना एकत्र करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माहित नसेल खूप वेळा की जेव्हा 2014च्या आधी जे सरकार होतं त्यांनी 250 जण निवडले होते भारतातले आणि प्लॅनिंग कमिशन मीटिंग व्हायची आधी फीडबॅक घ्यायचे. तर त्या 250 मध्ये मी होतो आणि प्राईम मिनिस्टरकडून मला फोन आला एकदा की तुम्ही अजून आहात का पदावर. म्हटलं आहे. कशासाठी, कुठून बोलताय. म्हणाला मी प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणून बोलतोय. नाव काय सांगितलं नाही. कशासाठी सांगितलं, त्यांनी फोन बंद केला. 2014 नंतर ते बंद झालं, लोकांचे व्ह्यूज घ्यायचे. पण इतक्या कालपर्यंत माहिती मागवत होती आणि आपल्याकडून मागवत होते, हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता या आपल्या जे बचत गटाबाबत मगाशी सांगितलं साहेबांनी, प्रत्येक स्टेशनला आपण बघितलं 1 प्रॉडक्ट 1 स्टॉल. 15 दिवस भाड्याने 1,500 रुपये भाडं. 15 दिवसांनी स्टॉल चेंज होतो. असे 3 स्टॉल आपल्या बचत गटाकडे आहेत, बोरिवली, बॉम्बे सेंट्रल आणि दादर. ज्या ठिकाणी बचत गट आहे त्यांची प्रॉडक्ट तिथे ठेवायची, 1,500 रुपये भाडं भरायचं आणि ही प्राईम मिनिस्टरनी योजना चालू केलेली आहे. आणि त्या महिला बचत गटासाठी जेवढी काही मागणी आहे ती त्या लोकांना पुरवायची. कारण मुंबईचे सगळे स्टॉलवर जे मालक बघितले तर ते महाराष्ट्रातले नाही. त्यामुळे त्या स्थानिक लोकांना सगळ्या भारतामध्ये मागणी मिळायला, व्यवसाय मिळायला ही योजना चालू केलेली आहे. ही आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतं. माझं कार्ड जे मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मागे महत्वाचं आहे की कुठल्या संस्थांशी मी संबंधित आहे. गेली 40 वर्ष वज्रेश्वरी जवळ आदिवासी पाड्यावर 2 बालवाड्या चालू. 40 वर्ष झाली. 12वीला होतो तेव्हा. म्हणजे काम कुठलं हे नाही, उलट आनंद मिळतो की पहिली पिढी येते. जसं मी माझ्या फॅमिली मधला पहिला पोस्ट ग्रॅज्युएट होणारा, तसं तुमच्यापैकी पण खूप जण हे पहिल्यांदा कॉलेजला येत आहेत, बरोबर की नाही. आणि मग पहिल्यांदा कॉलेजला येताय तुम्ही, त्यावेळी तुम्हाला जर योग्य माहिती मिळाली, कारण आता तुम्ही एकंदर मान्य कराल, प्रकाश व विष्णू मान्य कराल, तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे, तुमचं नेटवर्क आणि कॉन्टॅक्ट किती आहे हे महत्वाचं आहे. ज्याचं नेटवर्क चांगलं तो श्रीमंत.
त्यामुळे माझ्या मोबाईलमध्येच फोटो आहेत आणि हे सरस्वती ही जगामध्ये सगळ्यात मोठी आहे, लक्ष्मी त्याच्या पुढे महत्वाची नाही. म्हणून त्याचा फोटो मला दाखवता येत नाही. जेव्हा मुकेश अंबानी विद्यापीठात आला तेव्हा मला हात मिळवताना त्यांनी एवढं डोकं खाली केलं होतं, मला लाज वाटलं. म्हणाल नाही, लक्ष्मी ही सरस्वती पुढे झुकते. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवा, मी सांगितलेलं काय की जर तुम्हाला जेव्हा म्हणाल मी म्हटलं इंजिनियर डॉक्टर होऊ नका, तुम्ही म्हणाल मग काय व्हायचं? मग त्या ठिकाणी 12वीला सायन्स विद्यार्थ्यांनी घेतलं असेल तर जर 12वी सायन्स परीक्षा तुम्ही अपियर केल्यावर, लक्षात घ्या 12वी सायन्स परीक्षा अपियर केल्यावर हे तुम्हाला कोणीही सांगितलेलं नाही, संपूर्ण सभागृहात हे सांगणारं कोणी नाही, ही मला 100% करेल. 12वी सायन्स परीक्षा अपियर केल्यावर जूनच्या पहिल्या शनिवारी सेंटर फॉर बेसिक सायन्स, बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर, PIFR ही संस्था त्या ठिकाणी परीक्षा घेते कॉम्प्युटरची. आणि तो विद्यार्थी त्यात जर पास झाला, जवळपास गेल्या वर्षी 70,000 विद्यार्थी बसले होते आणि आपण म्हणतो IAS IPS, त्या परीक्षेपुढे IAS IPS काहीच नाही, कारण आपल्याला माहितच नाही ना. सेंट्रल गव्हर्नमेंटचा नेक्स्ट एक्झाम आहे NEST, नेक्स्ट गुगल करा, बघा तुम्ही ती परीक्षा. तुम्ही 12वी सायन्सला अपियर होता का, म्हणजे परीक्षा अपियर झाली, 12वी सायन्स पास नाही म्हणून 35% चालतात. पर्सेंटेज अजिबात तुम्ही मागे लागू नका पर्सेंटेजच्या, ते आपोआप मिळत जातात 35%. पण ती परीक्षा कसली आहे तर आपले जे प्रेसिडेंट होते, संशोधक कोण होते, अब्दुल, त्यांनी ती योजना आखलेली आहे सायंटिस्ट तयार करायची. आणि त्यामधून 60,000 70,000मधून जवळपास 1000 विद्यार्थी निवडतात आणि 1000मधून 250 विद्यार्थी सिलेक्ट करतात इंटरव्ह्यूला आणि 5 वर्ष त्यांना दत्तक घेतलं जातं. कलिना कॅम्पस सांताक्रूजला त्यांच्यासाठी वेगळी बिल्डिंग बांधलेली आहे, 24 तास लायब्ररी लॅबोरेटरी. आणि 5 वर्षानंतर एक ब्रांच त्यांची ओडिसाला आहे आयसरमध्ये आणि एक ब्रांच मुंबई विद्यापीठामध्ये कॅम्पसमध्ये आहे. त्या विद्यार्थ्याला घरून उचललं जातं आणि तिथे ठेवून त्याच्यावर एवढं खर्च केला जातो की तो खर्च त्यामधून MSc ची डिग्री मिळते त्याला आणि ज्युनियर सायंटिस्ट म्हणून लेटर मिळतं 5 वर्ष. कारण चंद्रयान सगळे विचार करतात, बघतात, बरं वाटतं, पण चंद्रयान तयार करणारे कुठे आहेत? सगळे डॉक्टर इंजिनियर, लंडनला मी बघितलं MBBS झालेला डॉक्टर कांटोसाला आहे मॉलमध्ये, आपल्याला वाटतं लंडनला गेलाय. म्हणून इंजिनियर कॉलेज रेकॉर्ड कडे बंद पडत चालली आहे, BEd कॉलेज बंद पडली, DEd बंद झालं. तुम्ही आत्ताचा विचार जसं आहे तसंच एक आमच्या खांद्याला खांदा देऊन काम करणार पुणेकर आणि अमर खोत दानतदार व्यक्तिमत्व. शाहूवाडी तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यातील मागासलेला आणि डोंगराळ तालुका म्हणून गणला जात होता आणि त्यामुळे तिथले जे
स्थानिक आहेत ते खूप वेळा त्यांची एक पिढी बाहेर आली, मुंबईला आली नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने. पण आता दुसरी पिढी जी आहे ती पिढी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन वेगवेगळ्या यशाची शिखरं गाठते आहे. त्यामध्ये आम्ही सगळे आहोत. आणि याकरता इथे 10वी-12वी झालेले मुलं आणि मुली जे आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, कारण मार्गदर्शन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. चाकोरीबद्ध मार्गदर्शन त्यांना शाळा कॉलेजमध्ये मिळत असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये काय चाललं आहे आणि जगामध्ये आपण टिकायचं असेल तर काय केलं पाहिजे हे शाहूवाडी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि मला खात्री आहे की शाहूवाडी तालुक्यातला युवक हा नक्कीच जगामध्ये आत्ताही काही युवक आहेत आणि यापुढेही हे युवक नक्कीच आपलं नाव काढतील. आपल्या देशाचे युवक पुढे जाण्यासाठी अनेक विशेष मान्यवर नावाजलेली व्यक्तिमत्व या ठिकाणी मार्गदर्शनाला हजर झाले आहेत. काय म्हणाल त्याबद्दल? या सगळ्यांच्या माध्यमातून उद्योजक आहेत शाहूवाडीकर. आमचा प्रयत्न एवढाच आहे की खूप वेळा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना वाटतं आपलं पुढे काय होणार, आपण काय करायचं, काय शिक्षण घ्यायचं. कारण पहिली पिढी ही महाविद्यालयात जाणारी असते. जसं मी सुद्धा महाविद्यालयात जाणारा पहिला कुटुंबातून होतो व म्हणून त्यांच्यापुढे आदर्श उभा राहावा. नुसती भाषणं करून उपयोग नाही, तर आम्ही हे केलेलं आहे, तुम्हीसुद्धा करू शकता, हा आत्मविश्वास त्यांच्यात मोठ्या प्रमाणात यावा, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि याच्यामध्ये जे आयोजक आहेत भीमराव पाटील आहेत आणि इतर सगळे जे आहेत हे यात यशस्वी ठरलेले आहेत. नुसते भीमराव पाटील नाही तर भीमराव पाटलांचं नाव घेतलं म्हणजे त्यांची सगळी टीम जी आहे ही टीम गेली 2 महिने राबते आहे. आणि मी अमेरिकेहून आले, लगेच दुसऱ्या दिवशी मला ते भेटायला आले, त्याच दिवशी 6 तारखेला भेटायला आले आणि त्यांना मी वेळ दिला. आणि मलाही वाटतं की नुसतं आपला तालुका जो आहे हा तालुका मोठ्या प्रमाणात भारतामध्ये प्रसिद्ध व्हावा. महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 तालुके आहेत. या 350 तालुक्यापैकी शाहूवाडी तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. विशाळगड किल्ला आपल्या तालुक्यात आहे आणि पावनखिंडसारखा सिनेमा बघून लोकांना आश्चर्य वाटतं की अशी लोक यात आहेत म्हणून. आणि ती लोक म्हणजे आमचे पूर्वज. आणि या पूर्वजांचा मान राखण्यासाठी आम्हाला सुद्धा जगापुढे आदर्श घडवायचा. शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानचे सामाजिक अभिमानास्पद कार्य हे पुढं चालू राहण्यासाठी आपण शुभेच्छामय मार्गदर्शन करावं यामध्ये शंकाच नाही. कारण या कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्यांना असलेला पाठिंबा इतर मान्यवरांचा, यामुळे शाहूवाडी तालुका म्हटलं की एक ब्लॉक येतो. जे 350 सांगितलं जसे महाराष्ट्रात आहेत तसे येतात, पण त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत. आणि काय वेगळे आहोत म्हणून जर आत्ता तुम्ही बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त IAS आणि IPSचं प्रशिक्षण घेत असलेला शाहूवाडी तालुका आहे. अगदी कोल्हापूरच्या आजूबाजूला सांगली सातारा भागातून सुद्धा कराडमधून बांबवड्यासारख्या गावात येऊन राहतात पोलीस ट्रेनिंगसाठी. आणि पोलीस ट्रेनिंग घेण्यासाठी आमचा तालुका, आमच्या तालुक्यातले या ठिकाणी आता माझ्याबरोबर प्रशांत पाटील आहे साव्याचे, माजी सैनिक आहेत, ते विद्यार्थ्यांचं सैनिक तयार करण्याचं प्रशिक्षण घेते. आणि त्याकरता शिवाजी विद्यापीठाची मदत मिळवून द्यायचं काम मी केलेलं आहे. सर, आपण भारत देशात नावलौकिक कमवून बाहेरच्या देशामध्ये पण आपला नावलौकिक सत्कार झाला, याबद्दल काय सांगाल? नावलौकिक सत्कार अनेकांचे होत असतात, पण किती जण मागे वळून बघतात हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून जरी जगात मला सत्कार झाला, आत्ता गेलो होतो तेव्हा 150 प्राध्यापक जगातून आले होते, भारतातले एकमेव होता. त्याचे फोटो मी कार्यकर्ते माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांना दाखवले, ट्रॉफीसुद्धा दाखवल्या. त्या 150 प्राध्यापकांना जगातल्या वाटत होतं की ती ट्रॉफी त्यांच्या घरी जावी, पण भारतातून मी एकटा गेलो होतो आणि ती ट्रॉफी मी आपल्याकडे आणली. म्हणून मला अभिमान वाटतो, कारण माझे पूर्वज जे लढले त्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे. आणि हे रक्त शाहूवाडी तालुक्यातलं हे कधीही कोणाशी गद्दार होत नसतं. प्रामाणिकपणा आणि मेहनत ह्या जिद्दीने हे सगळे जे बसलेले आहेत या ठिकाणी, हे सगळे त्या ठिकाणी काम करत असतात. आणि जागतिक तर सन्मान अनेक मिळत असतात, पण आपल्या गावाला विसरणारे किती आहेत. त्या ठिकाणी गावाला नुसते विसरून नाही तर तिथे काही गावामध्ये आपल्या पुढच्या पिढींसाठी कामं करणार. 20 लाखाची बालवाडी अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त सोनवडे गावात आहे शाहूवाडी तालुक्यात. नवोदय विद्यालय जे 2.25 कोटीचं बांधलंय कागलला, त्यांनी आम्हाला 20 लाखाची बालवाडी बांधून दिली.
शाहूवाडी तालुक्यातून नवोदय विद्यालय आणि सातारा सैनिक स्कूलला जाणारी हायेस्ट नंबर आहे हा शाहूवाडी तालुका आहे. म्हणजे शाहूवाडी तालुक्यातलं साळशीसारखं गाव आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्कॉलरशिप परीक्षा पास झालेल्या मुलांचं सगळ्यात जास्त शिक्षक आहेत. म्हणजे ही जी वैशिष्ट्य आहे ही शाहूवाडी तालुक्यातली आहे. ह्याला एक वेळ मागासलेला किंवा डोंगराळ म्हणून बोललं जात होतं, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता बाकीच्या तालुक्यांमध्ये सुबत्ता आहे, संपन्न आहे, शेती चांगली आहे, पण जी शैक्षणिकदृष्ट्या वाढ झाली आहे ही शाहूवाडी तालुक्यातली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. सर तुमचं काम नक्कीच अनमोल आहे, पण भविष्यात तुमची वाटचाल कशी असेल? भविष्यात आपण जेव्हा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आम्ही या पुढच्या पिढीला देतोय त्या पिढीने त्या पुढच्या पिढीला द्यावं आणि अशा रीतीने मोठ्या प्रमाणात एक चांगला तालुक्यामधला घटक या सगळ्यांना बांधून का ठेवलं आहे? शाहूवाडी तालुक्यामुळे बांधून ठेवलेलं आहे. तो एक सामायिक घटक आहे. आम्ही या तालुक्यातील, आम्ही त्या आमच्या ह्या मातीतल्या आम्ही आहोत. कुठे ना कुठे आधी आमचे पूर्वज एकत्र असतील, वेगवेगळी गावं तयार झाली, पण ही पूर्वज एकत्र होते. आता ते पूर्वज वरून बघत असतील की आपली नातवंड पतवंड एकत्र येत आहेत आणि पुन्हा एकदा आपण उभारी पुढे जातोय आणि नक्कीच याचा महाराष्ट्र देशाला आणि भारत देशाला नव्हे तर जागतिक पातळीवर याचा फायदा तालुक्यातर्फे होईल. शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. का याबद्दल आपण काय सांगाल? शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानचा हा गुणगौरव सोहळा पार पडला. याच्या मागचा उद्देश आज मुलांनी शिक्षण घेऊन पुढं आपलं शिक्षण घेण्याचा फायदा आणि शिक्षण घेऊन काय करणं किंवा त्यांना हे आमचं मार्गदर्शन म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला होता. याच्या मागं कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागं पूर्ण माझं मंडळ, माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि विश्वस्त तसेच आमचं हे मंडळ इथून मागं अनेक कार्यक्रम करत असतं आणि हे गुणगौरव म्हणजे मुलांना प्रोत्साहन देण्याचा हा आमचा एक उद्देश होता आणि आम्ही आज कार्यक्रम हा आम्ही आज सहकुशीने आणि सर्वांच्या मुलांना सर्वांना आपण एक चांगलं मार्गदर्शन म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजित केला. अनेक शाहूवाडीच्या तालुक्यातील अनेक वक्ते, उद्योजक या मुलांना मार्गदर्शनासाठी आज तुम्हाला लाभले, हे तुमच्या संस्थेचं यश, याबद्दल काय बोलाल? आज आमच्या तालुक्यामध्ये अनेक हस्ती मोठ्या आहेत, पण त्या हस्त्या आम्हाला इथं बोलवायचं कारण म्हणजे ज्या मुलांचा आम्ही गुणगौरव घेतला होता त्या मुलांना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्यासारखं त्यांनी त्याच्यामध्ये आपला अभ्यास करून त्याच्यामध्ये त्यांचा एक अनुभव घ्यावा म्हणून आपण त्यांना इथं उपस्थित केलं. हा कार्यक्रम यशस्वी होण्यापाठीमागं अनेक हात आहेत, अनेक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तुमच्या पाठीमागे उभे आहेत, याबद्दल काय बोलाल? आज हा कार्यक्रम करत असताना अनेक गोष्टीचा आम्हाला अनुभव नव्हता, पण तो अनुभव आमच्या मंडळातील अनेक कार्यकर्त्यांनी दिला आणि तो अनुभव घेत असताना माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रात्रदिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे आणि मोठ्या उत्साहात पार पाडला. प्रतिष्ठानची भविष्याची वाटचाल कशी आहे? प्रतिष्ठानची भविष्याची वाटचाल म्हणजे आज गुणगौरव सोहळा असो, हळदी कुंकू असो, सामाजिक कार्यामध्ये गुढीपाडव्याचं एक आपलं रॅली असो किंवा रक्तदान शिबिर असो किंवा विभागामध्ये अनेक लोकांना मदत करणं किंवा महापुरासारखं संकट येणं याच्यामध्ये सहभाग होऊन आपल्या मंडळाचे अनेक कार्यकर्ते रात्रदिवस त्याचा मेहनत करून त्या लोकांना मदत करणे किंवा मंडळाचं नाव रोशन करणं हाच उद्देश आमचा, की आपलं मंडळ सर्वात म्हणजे सर्वात मोठं कसं होईल हाच आमचा एक उद्देश आहे.